गाईज. सो हा आहे आमचा पार्ट 2 आमच्या लग्नाची गोष्टीचा. आपण हेच टाकू, आमच्या लग्नाची गोष्ट. ठीक आहे. सो लास्ट पार्टमध्ये आम्ही इथपर्यंत आलो होतो की आमचा जो मार्च 2025 पासून आमची दोघांच्या एकत्र ट्रॅकवरती येण्याची जी गोष्ट सुरू झाली, तो त्याचा मेन रूट होता माइंडसेट. लग्नाचा माइंडसेट दोघांचा सेम होता. सो त्याच्या पुढे त्याच्या पुढे असं की हिने नुकतंच फ्लाईंग स्टार्ट केलं होतं आणि मी पण आय थिंक नाईट शिफ्टच मी करत होतो तेव्हा. तर आमचं असंच म्हणजे बोलणं वगैरे व्हायचं म्हणजे खूप असं एक दुसऱ्यांच्या गोष्टी कळाल्या एकमेकांना. त्याच्यामुळे अजून चांगलं वाटलं की बाबा पुढे जायला काही हरकत नाही असं मला तरी वाटलं पर्सनली. आणि तुला त्याच्या मी परत आले तेव्हा आमचे टेक्स्ट चालू झाले. टेक्स्ट इन व्हॉट सेन्स? गुड मॉर्निंग. मग मी पण पाठवायची गुड मॉर्निंग, बिकॉज माझं मला सांगितलं जसं मला आता लग्नासाठी बघायचं होतं. आणि माझे मम्मी पप्पांचं असं झालं होतं, जेव्हा मी त्यांना बोलले की मला लग्नासाठी स्थळं बघायला चालू करा, तर ते आमच्याच कास्टमध्ये बुद्धिस्ट याच्यामध्ये बघत होते. पण एका पॉईंटला असतं ना की आपली मुलगी ज्या लेवलला आहे असं मग पप्पांना वाटतं की नाही माझ्या मुलीला चांगलाच मुलगा भेटावा. माझ्या मग पप्पांनी खूप ठिकाणी जीवनसाथी.com, ते हिंदू बुद्धिस्ट मॅरेज ॲक्ट जे पण असतील ते प्लॅटफॉर्मवरती माझं नाव नोंदलं होतं. आणि मग पप्पा टायर्ड झाले होते, लिटरली माझे पप्पा टायर्ड झाले होते की हिला मुलं कशी शोधायची, कुठे शोधायची. जे पण मुलगा आणायचे मी त्याच्यामध्ये खोडी काढायची की मला हा नाही आवडते, मला तो नाही आवडते पप्पा. मग पप्पा माझे पूर्ण वैतागले होते. एका पॉईंटला मला पप्पांनी सांगितलं की बाई माझ्याकडून काय होत नाही, तू तुझं बघ, तू वाटलं तर मुलगा घेऊन ये, मी बघतो त्याला. म्हणलं ठीक आहे चालेल, जर मला कोणी आवडलं तर मी तुम्हाला स्वतःहून सांगेन. सो त्यावेळेस मग मला जे पण मुलं मेसेजेस करायची टू बी व्हेरी फ्रँक, मग मी त्यांना असं बोलायची की तुमचं माइंडसेट काय याच्या मागे, माझ्याशी बोलण्याचं इंटेन्शन काय. तर त्याच्यामध्ये जेव्हा ॲक्च्युली मला मेसेजेस यायला चालू झाले रोज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. एका पॉईंटला मी त्याला विचारलं भावा तू रोज गुड मॉर्निंग का बोलतोयस मला? बाबा बाबा तू मला रोज गुड मॉर्निंग का बोलतोयस? मग तेव्हा जाऊन त्याचं ते असं ना मुलांचं महा बरोबर पॉईंटवरती आला की मग विशाली लग्नाचं काय? मग काहीच बोलू. मग असं काय आमचं बऱ्यापैकी बोलणं झालं आमचं. त्याच्यानंतर हिच्या अशा काही गोष्टी ज्या मला कळल्या त्याच्यानंतर त्या मला खूप आवडल्या. मला असं वाटलं की ही माझी लाईफ पार्टनर बनू शकते असं मला तेव्हा फील झालं थोडंसं. म्हणून मी थोडं अजून गोष्टी पुढे वाढवल्या की बाबा बोलणं वाढवलं. मी विचारलं तिला तिच्याबद्दल, नंतर तिला लग्नाबद्दल विचारलं की काय वाटतं. मग ती बोलली की मला पण माझं पण तेच आहे की मला रिलेशन वगैरे नको आहे, मला लग्नच करायचं आहे. म्हटलं अरे ये तो मेरेच कॅटेगरी काय हे तर मॅरेज कॅटेगरी की बनली आहे. सो आमचा चॅटिंगचा पण किस्सा असा होता की जेव्हा हा मला बोलला की मी त्याला पहिले स्वतःहून बोलली की तू माझ्याशी मेसेज करतो रोज, मला तुझ्याशी रोज बोलणं शक्य नाही होणार बिकॉज मी लग्नासाठी बघते मुलांना. ठीक आहे. सो मी टॉकिंग स्टेजमध्ये तर नक्कीच नाही आहे. तर मला ठीक आहे माझं पण तेच इंटेन्शन आहे. म्हटलं प्लस पॉईंट ओके. मग मी त्याला सरळ स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं, म्हणजे असं कोणाला ऑफेंड होईल पण मी डायरेक्ट विचारलं होतं की तुझी कास्ट काय? तर हा मला बोलला की मी ब्राह्मण आहे. म्हटलं अरे देवा. मी म्हटलं तू मला मेसेज करते तुला माहिती आहे मी कोण आहे? बोललं कोण आहे? म्हटलं मी बुद्धिस्ट आहे. बोले अच्छा, तर मला फरक नाही पडत. म्हटलं तुला नक्कीच फरक पडत नसेल पण लग्न करायचं आहे म्हटलं ती फॅमिलीला फरक पडणार, अफेक्ट होणार. आणि पहिले हे तू तुझ्या आईंशी जाऊन बोल की काय त्यांचं म्हणणं आहे. मग तो दुसऱ्या पहिल्या आमचं बोलणं तिथे संपलं. तो आईंकडे गेला, आईंशी बोलला. आईंनी पहिले हाच प्रश्न विचारला की मुलगीची कास्ट काय आहे? हा बोला मुलगी बुद्धिस्ट आहे. आई बोला की हे शक्य नाही, हे जमणार नाही, लग्न होऊ शकणार नाही. आला दुसऱ्या दिवशी पण माझ्याकडे, हाय वृषाली. म्हटलं हां बोल ना. आई मी आईशी बोललो, आई बोलतात की ते शक्य नाही आहे लग्न. म्हटलं मी तुला बोलले होते आपलं लग्न काय शक्य नाही आहे, खयाली पुलाव पकवू नकोस. मग हा मला बोलतो आपण फ्रेंड्स तर राहू शकतो ना. म्हटलं हां हां चले, असे खूप बघितले आहेत फ्रेंडला राहणारे. मी म्हटलं ठीक आहे आपण फ्रेंड्स राहू. एवढं आमचं बोलणं झालं. त्याच्यानंतर हा मला बोलला की आपण फ्रेंड्स आहेत ना आता, आणि हेच पकडून धरलं फ्रेंड्स आहेत ना आता, मग आपण भेटूया. तर हा काय माझ्या मागे लागला आहे. भेटूया. मी म्हटलं चल ठीक आहे आपण नेक्स्ट टाईम भेटू, आता मला वेळ नाही. परत 2-3 दिवसांनी आपण भेटायचं का? हा सोडतच नव्हता पॉईंट की भेटूया. मी म्हटलं नाही मला वेळ नाही, आपण नंतर भेटू. तिसऱ्यांदा जेव्हा आणि परत मला विचारलं आपण भेटायचं का वृषाली या टायमाला तू फ्री असेल? माझं असं झालं की बाबा जर कोणी एवढं मला बोलतंय मनापासून की भेटू आणि मी एवढा भाव खाते, मी किती वाईट मुलगी आहे. बरोबर आहे.
मग म्हणलं चल त्याच्यानंतर फायनली हिला मी कन्व्हिन्स केलं, मग आम्ही कन्व्हिन्स भेटलो. केलं डायरेक्ट. आम्ही भेटलो आणि ऑब्विसली मी एका कॅबिन पण- क्रूला पहिल्यांदा भेटणार होतो, त्याच्यामुळे मला खरंच माहीत नव्हतं की कसं रिॲक्ट करायचं, काय करायचं. मी खूप असं प्रॉपर तयारी करून गेलो. म्हटलं कुठल्या गोष्टीची कमी नाही व्हायला पाहिजे, म्हटलं माहिती की म्हणजे असं चुकीचं इम्प्रेशन नको पडायला म्हटलं याच्यावरती. कारण मी पहिल्यांदा कुठल्या तरी कॅबिन क्रूला भेटणार होतो, असं लाईक डेटच म्हणता येईल. याच्यासाठी ती डेट होती. हा. माझ्यासाठी असं होतं की बाबा हाने एवढं बोललंय मला, तर मला वाईट नको वाटलं, त्याला वाईट नको वाटेल म्हणून मी जाते एकदाची भेटून येते. सो मी एकदम अशीच आली होती अनरेडी, म्हणजे असं की नॉर्मल भेटायला जातो ना आपण तशी गेली. आणि हा लिटरली प्रॉपर असं समोरून नाही, कुंजविहारच्या बाहेर आम्ही उभे होतो. आम्ही ठाणे स्टेशनला ठाणा भेटलो स्टेशनला होतो. भेटलो होतो. मी कुंजविहारची त्याची वाट बघते आणि हा असा आला मागून. आणि जेव्हा हा आला ना, चष्मा वगैरे लावला होता, हातामध्ये गुलाबाचं फुल होतं. आपण ती हे पण टाकू त्याची हा, स्क्रीनशॉट आणि टाकू. एक फुल होतं गुलाबाचं फुल आणि हातामध्ये. एक कॅडबरी होती. हा. आणि त्याने ते मला दिलं आणि मी जेव्हा त्याच्याकडे नीट पाहिलं समोरून, कारण त्यावेळेस जेव्हा मी त्याला बघितलं होतं तेव्हा माझ्या डोक्यात एवढं नव्हतं तो कसा दिसतोय काय, मी सगळं विसरून गेलो होतो. आणि जेव्हा ना मी याला पहिल्यांदा बघितलं आणि मम्मी अशी झाली की ब्लँक, की भाई एवढा सुंदर मुलगा स्वतःहून अप्रोच करतोय मला का चरबी आहे की मी नाही बोलते याला लिटरली. आणि हा जेव्हा माझ्या समोर बाजूबाजूने चालत होता ना, एकदम बॉडी बिल्डर सारखा असं असं चालत होता. आणि मला खूप अट्रॅक्ट करते अशा गोष्टी, ठीक आहे. तर मला खूप भारी वाटलं होतं. तर मग मी मुद्दामून याची थोडी थोडी खोड काढत होती त्यावेळेस त्या मुमेंटला. आणि ती फर्स्ट माझ्या मोबाईलचा जो कवर आहे आजचा, तो त्याने फर्स्ट टाइम तेव्हा मला घेऊन दिला होता आपल्या फर्स्ट डेटला ना, माझं पण मोबाईलचं तसंच कवर. होतं. ठीक आहे, माझं पण मी तेव्हा पहिल्यांदा घेतलं. हां, आणि ते आपल्याकडे अजूनपर्यंत आहे, अजूनपर्यंत आहे. तसंच ठेवलंय. सो फर्स्ट डेटला आम्ही मोबाईलचे कवर घेतले होते. त्यानंतर तलाव पालीला आम्ही फिरतोय ना, सर्कल मारतोय. त्याला पहिला फिरलो, मग आम्ही तिथे सेल्फी वगैरे काढला. तो आमचा पहिला सेल्फी, तो पण आम्ही इकडे ॲड करू. फर्स्ट सेल्फी First आमचा. selfie. हां, दोघांचा असं एकत्र. त्याच्यानंतर आम्ही त्याला पहिला फिरलो, तिथे बोटिंग केलं, तिथेच आम्ही थोडं खाल्लं वगैरे त्या हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये- ते एक हॉटेलमध्ये हॉटेल पण होतं, भारी आहे. त्या हॉटेलची पण एक वेगळी गोष्ट आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकमेकांना आमच्याबद्दल सांगितलं. त्या दिवशी पूर्ण राऊंड मारला आम्ही तलाव पालीला. आणि राऊंड मारता मारता आम्ही एकमेकांना स्वतःचा नेचर सांगत होतो की मी अशी आहे, माझा पास्ट असा आहे. तर तो त्याने त्याच्या पास्टमध्ये सांगितलं, मी माझ्या पास्टमध्ये सांगितलं. आणि आम्ही एकमेकांना जेवढं प्रामाणिकपणे होतं ना सांगता येईल तेवढं पूर्ण क्लिअर केलं होतं. त्याच्यानंतर पण जर ह्याने मला टेक्स्ट केला आणि मी इंटरेस्ट दाखवला, तर ते काहीतरी एक जेन्युइन सुरुवात असेल असं आमच्या दोघांचं उद्दिष्ट होतं. आणि मला वाटतं ते पूर्ण सार्थकी लागली. आणि मला असं वाटलं की हे सगळं ऐकल्यानंतर तर हा ट्रॉमाटाईज होणारच आणि हा काय मला टेक्स्ट नाही करणार. पण ह्याने उलटं केलं. हा मला बोलला की एवढी म्हणजे होतं ना प्रामाणिकपणे बोलणारी मुलगी आहे, याचंच मला नवल वाटतं आहे आणि मला तू आवडली आहेस, असा घरी जाऊन याने मला टेक्स्ट केला होता. तर सुरुवातीला मी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा थोडे प्रॉब्लेम झाले की म्हणजे आता कास्ट आपल्यामध्ये खूप मानतात महाराष्ट्रामध्ये, तर भारतामध्ये. तर ते कुठे ना कुठे त्यांना पण ते थोडं पटवून म्हणजे पटत नव्हतं, पण त्यांना पटवून देण्याचंच मी काम केलं. आणि ते कसं केलं आपण, हां, ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. सो तुम्ही आमच्या लग्नाची गोष्टच बोलली ना, आमच्या लग्नाची गोष्टचा पार्ट 3 नक्की बघा.